Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn class 9th, the lesson 1.4, the story of tea. So before that I request to you, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon so that you will get the notifications whenever I will upload new video. Okay, so without wasting time, let's get a start. The story of tea. द टी स्टोरी मीन्स कथा. टी चहा, तर चहाची कथा. तर बघा मित्रांनो, ह्या पाठामध्ये आपण चहाबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. म्हणजे चहाचा उगम कुठून झाला आणि ह्या जगामध्ये चहा कधीपासून पिल्या जात आहे, त्याचबरोबर लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले याची संपूर्ण माहिती, चहा कोणत्या स्टेटमधून आपल्याला म्हणजे उपलब्ध होतो, चहा कोणत्या ठिकाणी उत्पादित होते याची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये शिकायची आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. लेट्स बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंज्यूम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. सो लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला तर आपण ह्या पाठाची सुरुवात एका प्रश्नाने करूया. मग तो प्रश्न कोणता आहे बघा. तर कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंज्यूम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. सो मोस्ट वाइडली म्हणजे सर्वत्र, कंज्यूम म्हणजे खाणे किंवा पिणे, बेवरेज, आता बेवरेज म्हणजे काय होते तर पेय इन द वर्ल्ड. तर बघा, पाण्यानंतर आफ्टर वॉटर म्हणजे पाण्यानंतर जर जगामध्ये सर्वत्र सगळ्यात जास्त पिले जाणारे जे पेय कोणते तुम्ही सांगू शकता का. तर चला बघा. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द ॲन्सर. अनेकांना कदाचित त्याचे उत्तर ओळखलेही असावे, गेस केलेले असावे. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. तर बघा, जगामध्ये सगळ्यात मोस्ट पॉप्युलर बेवरेज पेय कोणतं आहे इन द वर्ल्ड इज अ टी. तर जगामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर कशानंतर आफ्टर वॉटर म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जर पॉप्युलर सगळ्यात फेमस जे पेय आहे की जे जगामध्ये सगळ्यात जास्त पिले जाते म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिले जाते ते कोणते, टी, चहा. ओके. द टी, द फ्रेश aromatic brew with his people like to begin their day. The world is tea म्हणजे असा जगामधला असा एक चहा आहे की द फ्रेश. आता फ्रेश मीन्स तर ताजा, ॲरोमॅटिक सुगंधित, ॲरोमॅटिक मीन्स सुगंधित, आणि ब्र्यू म्हणजे वाफाळलेला. तर वाफाळलेला म्हणजे असा चहा आहे की जो फ्रेश, सुगंधित आणि वाफाळलेला, विथ व्हिच पीपल लाईक टू बिगॅन देअर डे. विथ म्हणजे वाफाळलेला सुगंधित असा फ्रेश चहा घेऊन लोक काय करतात तर आपल्या दिवसाची सुरुवात करतात. पीपल लाईक टू बिगिन देअर डे काय करून तर फ्रेश, ॲरोमॅटिक आणि ब्र्यू म्हणजे ताजा, सुगंधित आणि वाफाळलेला, गरम गरम असा सुगंध देणारा चहा घेऊन लोक आपल्या दिवसाची काय करतात सुरुवात करतात. ओके. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. इट हॅज म्हणजे ह्या चहामध्ये काय असते तर रिफ्रेशिंग अँड ॲट्रिजंट फ्लेवर. तर रिफ्रेशिंग म्हणजे काय तर उत्साहवर्धक, रिफ्रेशिंग म्हणजे काय तर उत्साहवर्धक. ॲस्ट्रिजंट म्हणजे काय तर इथं दिलेलं आहे बघा, ॲस्ट्रिजंट म्हणजे शार्प, म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू कडक. तर बघा, चहामध्ये उत्साहवर्धक आणि कडक असं फ्लेवर असते. कडक असं काय असते म्हणजे चव म्हणू किंवा आपण त्याला काय म्हणू स्वाद. तर उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असते कशामध्ये तर चहामध्ये. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग अ बॉइलिंग वॉटर द लिव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लॅन्ट हुज बॉटनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. ओके. तर बघा काय म्हणते की इट इज ॲक्च्युअली मेड बाय अ ब्रीविंग, की चहा हा खरं तर कसं बनवल्या जाते बाय ब्रीविंग म्हणजे त्याला उकडून, त्याला वाफाळून.
दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर. आणि त्याला छानून बढियापैकी बॉइलिंग वॉटर म्हणजेच उकडत्या पाण्यामध्ये त्याला बॉईल करून त्याला चहाला बनवला जातो. द लीव्ज अँड शूट्स. आता लीव्ज म्हणजे पाने अँड शूट्स म्हणजे काय होते तर कोंब. शूट्स म्हणजे कोंब. त्या चहाची पाने आणि कोंब ऑफ अ प्लॅन्ट हुज बॉटनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. की म्हणजे त्या चहाच्या पानांना आणि त्यातल्या कोंबांना त्याला चांगलं गरम करून आणि त्याला उकळत्या पाण्यात टाकून चहा तयार केला जाते. आणि ह्या प्लॅन्टला की हुज बॉटनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. की ज्याचं नाव बॉटनिकल नेम म्हणजेच त्याचं वनस्पतीशास्त्रानुसार त्याचं जे नाव आहे त्याचं नाव काय आहे कॅमेलिया सिनेन्सिस. कोणाचे त्या चहाच्या प्लॅन्टचे की ज्याचे लीव्ज आणि त्याचे कोंब हे उकडून त्या चहाला वाफाळून बनवल्या जात असते त्याचं नाव काय आहे कोणतं बॉटनिकल नाव वनस्पती नाव हे कॅमेलिया सिनेन्सिस. ओके. द लीव्ज म्हणजेच चहाचे जी पाने आहेत आर ॲट फर्स्ट ड्राईड क्युअर्ड अँड प्रोसीड बिफोर दे आर ओके. सो द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड क्युअर्ड अँड प्रोसीड बिफोर दे आर पॅकेज्ड अँड सोल्ड टू अस. तर ही झाडाची पाने आहेत आपल्याला विकण्याच्या पूर्वी ते काय केले जातात ॲट फर्स्ट ड्राईड त्यांना वाळवले जातात. क्युअर्ड म्हणजे त्यांना स्वच्छ केले जातात आणि प्रोसीड आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांना हवाबंद डब्यात पॅक केले जातात आणि नंतर ती आपल्याला विकली जातात. ओके. तर काय केली जातात विकण्याच्या पूर्वी त्यांना वाळवली जातात. ड्राईड म्हणजे वाळवणे, क्युअर्ड म्हणजे स्वच्छ करणे आणि प्रोसीड म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यांना हवाबंद केले जाते, डब्यात भरले जाते आणि नंतर ते विकल्या जाते. ओके. नाव नेक्स्ट. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. So Camellia sinensis हा जो प्लॅन्ट आहे हा एव्हरग्रीन आहे, सदाहरित प्लॅन्ट आहे आणि हा दॅट ग्रोज आणि हा कोणत्या ठिकाणी वाढतो इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट. आता ट्रॉपिकल म्हणजे काय तर ट्रॉपिकल म्हणजे उष्ण अँड सबट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण. तर ह्या प्लॅन्टची जी वाढ आहे ग्रो म्हणजे वाढणे याची उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधीय हवामानामध्ये वाढत असते. क्लायमेट म्हणजे हवामान. ओके. टी प्लॅन्ट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100-125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ॲसिड सॉईल. ओके. सो हा टी प्लॅन्ट्स आहे म्हणजे हा चहाचे जे रोपटे आहेत याला कशाची गरज आहे ॲक्वायर ॲटलिस्ट 100-125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर म्हणजे वर्षामधून 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची गरज याला जगण्यासाठी याला वाढण्यासाठी म्हणजे रिक्वायर आहे गरज आहे वर्षातून. आणि प्रिफेअर ॲसिडिक सॉईल आणि याला आम्लारी माती आणि त्याचबरोबर सॉईल म्हणजे माती, ॲसिड म्हणजे आम्ल तर आम्लारी मातीची सुद्धा याला गरज आहे. मग चहाला वाढण्यासाठी कशाची गरज आहे तर त्याला 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची गरज आहे वर्षातून आणि त्याला वाढण्यासाठी ॲसिडिक सॉईल. त्याचबरोबर याला ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल क्लायमेट उष्ण आणि समशीतोष्ण आहे की नाही ह्या प्रदेशामध्ये हा चहाचे रोपटे वाढत असते. ओके. मेनी ऑफ द वर्ल्ड बेस्ट टी स्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स at elevations of up to 1,500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. Okay. तर बघा काय म्हणते की मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी स्टेट्स म्हणजे जगातल्या सगळ्यात चांगला उत्पादन देणाऱ्या कशाचा चहाचा ज्या स्टेट्स आहेत स्टेट्स म्हणजे राज्ये आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स की जे कुठं लोकेटेड झाले आहेत कुठं बसलेले आहेत ऑन हिल स्लोप म्हणजे डोंगर उतारावर बसले आहेत. स्लोप म्हणजे उतार. ॲट इलेवेशन्स ऑफ अप टू 1,500 मीटर्स. आता इलेवेशन्स म्हणजे काय होते तर उंच जागा म्हणजे
उंचावर, किती उंचावर? अप टू 1500 मीटर, म्हणजे 1500 मीटर उंचीवर ह्या ज्या स्टेट्स आहेत की जे चहाचे उत्पादन देत असतात जगामधल्या, ह्या 1500 मीटर उंचीवर ह्या वसलेल्या आहेत, तेही कुठं? डोंगर उतारावर. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेअर ॲट धिस हाईट. म्हणजे असं म्हटलं जाते, इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली, म्हणजे हे जे टी प्लांट्स आहेत, म्हणजे चहाचे जे प्लांट्स आहेत, ग्रो स्लोली म्हणजे त्यांची जी वाढ आहे ही संत गतीने होते, अगदी हळूवार होते. अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट धिस हाईट, आणि त्यांची जी रिचर फ्लेवर जी आहे ही कशावर डिपेंडेबल असते? ॲट द हाईट, म्हणजे जेवढी उंचावर जर ते असतील, आहे की नाही, की जेवढे उंचावर असतील तेवढा त्यांच्या मधील स्वाद आणि सुगंध हा काय असतो? जास्त असतो, आहे ना. त्याच्या उंचीवर त्याचा स्वाद आणि सुगंध अधिक असतो. ओके, असं म्हटल्या जाते. इट इज सेड दॅट. ओके, इज इट ओके? नाव नेक्स्ट. Okay, so friend, first see the margin questions. Okay, so the first margin question is, how is tea the beverage made? म्हणजे चहा कसा बनवला, म्हणजे चहा हे जे पेय आहे, बेवरेज जे आहे, कसे बनवले जाते, कसं बनवले जाते? तर बघा, आपण आत्ताच बघितलं. ओके, हिअर लुक ॲट हिअर. सो इट इज ॲक्च्युअली मेड, म्हणजे इट इज म्हणजेच काय, तर चहा हा कसा बनवला जाते? मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन द बॉइलिंग वॉटर, है ना. तर चहाच्या पानांना त्यांना वाफाळून बढिया उकडत्या पाण्यात त्यांना म्हणजे टाकून काय त्यांना गाळून बढिया बनवलं जाते. म्हणजे हा उत्तर असेल त्या प्रश्नाचा. ओके, नाव नेक्स्ट. How is tea? Okay, how is tea that is packed and sold to us made? म्हणजे how it is tea म्हणजे चहा that is packed and sold to us made, म्हणजे आपल्याला विकण्यापूर्वी चहाला कसं बनवल्या जाते, कसं तयार केल्या जात असते. तर बघा इथं आहे, द लीव्ज आर एट फर्स्ट ड्राईड, त्याला सगळ्यात पहिले त्या पानांना काय केलं जाते? ड्राईड, देन क्युअर्ड and then proceed before they are packaged and sold to us. Okay, this is the answer of this question. Now next, where are tea state located? Where are tea state म्हणजे ज्या चहा उत्पादक राज्य आहेत ते कुठं वसलेले आहेत? कुठं वसलेले आहेत? बघा इथंच आपण बघितलं आत्ताच. ओके, सो द वर्ल्ड बेस्ट टी states are located on hill slopes and at elevations of up to 1500 meter. Okay, so this is the answer of this question. Now next, why are tea plants burned? Okay, so we didn't learn about that. Okay, when we learn, so next passage, so then we find out the answer of this question. Okay, so let's start the next passage. When the plants mature, only the top 1-2 inches of the plants are picked. So when the plants are mature, म्हणजे जेव्हा तो प्लॅन्ट्स परिपक्व होतो, पूर्ण त्याची वाढ होते, तेव्हा ओनली द टॉप म्हणजे त्याच्या टॉप म्हणजे शेंडे जे आहेत, आपण त्याच्या शेंडे 1 to 2 inches ऑफ द प्लॅन्ट्स आर पिक्ड, म्हणजे त्याचे जे 1 ते 2 इंच जे शेंडे आहेत फक्त तेच आपण काय करतो? पिक्ड करतो, म्हणजे खुडतो किंवा तोडतो असं म्हणूया आपण, आहे की नाही. जेव्हा तो वृक्ष म्हणजे तो जेव्हा जो प्लॅन्ट्स जो रोपटा आहे तो जेव्हा पूर्णपणे मॅच्युअर्ड होतो, पूर्णपणे परिपक्व होतो, तेव्हा 1 ते 2 इंचच फक्त त्याचे जे शेंडे आहेत त्याला आपण टॉप म्हणजे शेंडे म्हणूया, ते शेंडे फक्त काय केल्या जातात? पिग म्हणजे खुडल्या जातात. दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लसेस. दीज बर्ड्स म्हणजे कड्या आणि लिव्ज म्हणजे पाने, आणि त्या कड्या आणि पानांना काय म्हटल्या जाते? फ्लसेस. आता फ्लसेस म्हणजे काय? तर कोवडी पाने. फ्लसेस मीन्स कोवडी पाने असं म्हटलं जाते. अ न्यू फ्लस अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोविंग सीजन. अँड न्यू फ्लस आणि जी कोवडी पाने आहेत, सो अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द
पीक ग्रोविंग सीझन. आता पीक ग्रोविंग सीझन म्हणजे काय होते, तर सुगीचे दिवस म्हणतो आपण याला. काय म्हणतो, सुगीचे दिवस. सुगीचा हंगाम असतो की, तर सुगीच्या दिवसामध्ये ह्या झाडांना 7 ते 10 दिवसात पुन्हा काय येतात, कोवडी पाने येतात, फ्लस येतात ह्या प्लॅन्ट्सना एव्हरी 7 to 10 डेज. म्हणजे प्रत्येक 7 ते 10 दिवसात सुगीच्या दिवसामध्ये यांना नवीन पालवी फुटत असते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लॅन्ट्स मे ॲक्च्युअली ग्रो इंटू अ स्मॉल ट्री. सो लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, आपण जर त्याला स्वतःच वाढू दिलं, म्हणजे त्याला नैसर्गिकरित्या जर वाढू दिलं, द टी प्लॅन्ट्स मे ॲक्च्युअली ग्रो इंटू अ स्मॉल ट्री. तर हा जो टी प्लॅन्ट आहे तो ॲक्च्युअली खरं तर ग्रो इंटू अ स्मॉल ट्री, तो एका छोट्याशा झाडा इतका वाढू शकतो, आहे की नाही. जर आपण त्याला नॅचरली जर वाढू दिलं, त्याला जर नैसर्गिकरित्या वाढू दिलं, तर त्याला जर आपण काटलं नाही किंवा कापलं नाही किंवा त्याला छाटलं नाही, तर तो एका छोट्या झाडा इतकापर्यंत वाढू शकतो. ओके. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लॅन्ट्स आर पर्न्ड अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 feet टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्ज. बट इन ऑल टी गार्डन, परंतु सगळ्याच चहाच्या बगीच्यामध्ये द प्लॅन्ट्स आर पर्न्ड. आता पर्न्ड म्हणजे छाटणे, परंतु सगळ्याच चहाच्या बगीच्यामध्ये त्या प्लॅन्ट्सना काय केल्या जाते, पर्न्ड म्हणजे छाटल्या जाते. अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 feet, आणि त्याला जवळपास किती फीटपर्यंत त्याला ठेवल्या जाते, 3 feet. वेस्ट आहे म्हणजे कमरे इतका, वेस्ट म्हणजे कमरे इतका त्याला ठेवल्या जाते. का बरं कमरे इतका ठेवल्या जाते, टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्ज, की आपण जेणेकरून काय करू शकू, त्याची जी पाने आहेत ते सहज तोडू शकू, ते सहज प्लकिंग करू शकू. म्हणजेच प्लकिंग म्हणजे खुडणे, त्याला आपण सहज खुडू शकू. म्हणून त्याची उंची जी आहे फक्त 3 फूट आपल्या कमरे इतकीच ठेवली जाते. ओके. आत्ताच बघा आपण हा प्रश्न बघला, व्हाय आर टी प्लॅन्ट्स पर्न्ड, म्हणजे त्या झाडाच्या चहाच्या वृक्षाला का बरं छाटले जाते, का छाटले जाते, बिकॉज टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्ज, कारण आपण त्याचं सहज त्याला प्लकिंग करू शकू, त्याला खुडू शकू, म्हणून त्याची उंची, म्हणून त्याला छाटलं जाते, आहे की नाही. आणि त्याची उंची फक्त किती, 3 feet ठेवल्या जाते कमरे इतकी. ओके. नाव नेक्स्ट, the teas we buy are usually classified according to their leaf size. तर टी we buy म्हणजे आपण जे चहा घेतो, आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, म्हणजे आपण जे चहा विकत घेतो त्या चहांना युजली त्यांच्या साईजनुसार, त्यांच्या पानाच्या साईजनुसार काय केलेलं आहे, क्लासिफाईड केलेलं आहे. क्लासिफाईड म्हणजे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. गटवार म्हणजे त्याचं वर्गीकरण करण्यात आहे. क्लासिफाईड म्हणजे कशानुसार, अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, म्हणजे पानांचा साईज, पानांच्या आकारानुसार ह्या चहाचे काय केलेलं आहे, वर्गीकरण केलं आहे, की जो आपण चहा विकत घेत असतो त्या चहाचे. अकॉर्डिंगली वी हॅव म्हणजे पानाच्या साईजनुसार आपल्याकडे आसाम टाईप ऑफ टी, कॅरेक्टरिस्टिक्स बाय द लार्जेस्ट लीव्ज, चायना टाईप, कॅरेक्टरिस्टिक्स बाय द स्मॉलेस्ट लीव्ज, अँड द कंबोड, कॅरेक्टरिस्टिक्स बाय द लीव्ज ऑफ इंटरनॅशनल साईज. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर वैशिष्ट्य, त्याच्या वैशिष्ट्यानुसार त्यांची म्हणजे क्लासिफाईड केलेलं आहे. कशाच्या, अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, म्हणजे त्यांच्या पानाच्या आकारानुसार त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. तर बघा, ज्यांची पाने काय असतात, लार्जेस्ट असतात, सगळ्यात मोठी असतात, तो आसाम टाईप ऑफ टी, त्याला कोणतं, आसाम टाईप ऑफ टी म्हटलेलं आहे. ज्या प्लॅन्टची पाने काय, द स्मॉलेस्ट लीव, सगळ्यात लहान असतात, त्यांना चायना टाईप ऑफ टी म्हटलेलं आहे. आणि ज्या प्लॅन्टची पाने इंटरमिडिएट साईज म्हणजे मध्यम आकाराची असतात, इंटरमिडिएट म्हणजे मध्यम आकाराची असतात, त्याला कंबोड टी. म्हणजे त्याच्या कॅरेक्टराईजनुसार, कशानुसार, त्याच्या वैशिष्ट्यानुसार, कशाच्या वैशिष्ट्यानुसार, टू द लीफ साईज, है ना, त्यांच्या पाण्याच्या आकारानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे 3 प्रकारात, आसाम टाईप ऑफ टी, चायना टाईप अँड कंबोड टी. ओके. इज इट क्लिअर? नाव नेक्स्ट,
We have three very distinct and different tea growing region in India. तर आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची डिस्टिंक्ट अँड डिफरंट आहे ना, विभिन्न ठिकाणी आहेत. डिफरंट मीन्स विभिन्न आहे की नाही. प्रमुख, आता डिस्टिंक्ट म्हणजे प्रमुख विभिन्न ठिकाणी आहेत. ग्रोविंग रिजन, रिजन म्हणजे प्रदेश आहे ना. ग्रोविंग म्हणजे वाढवणे. इन इंडिया म्हणजे आपल्या भारतामध्ये थ्री व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स आहेत. म्हणजे चहाची वाढ होणारे प्रदेश तीन आहेत. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट्स प्रोड्युसेस which are unique in taste, aroma, strength and flavor. ओके, तर बघा फ्लेवर म्हणजे काय होते, स्वाद. स्ट्रेंथ म्हणजे काय होते, तर कडकपणा म्हणून. आणि ॲरोमा म्हणजे याच्यापूर्वी सांगितलं गंध, सुगंध. आणि टेस्ट म्हणजे चव. ओके, आता बघा ईच ऑफ दीज म्हणजे प्रत्येक रिजन जो आहे, प्रदेश आहे, इज फेमस फॉर ही स्पेशल टाईप ऑफ टी म्हणजे त्याच्या विशेष प्रकारच्या चहासाठी हा प्रत्येक रिजन काय आहे, फेमस आहे, प्रसिद्ध आहे. इट प्रोड्युसेस की जे ते प्रोड्यूस करतात, की काय करतात, आर युनिक इन टेस्ट म्हणजेच तर अद्वितीय अशा गुणधर्म. म्हणजे आता त्या गुणधर्मामध्ये काय अद्वितीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. तर कोणकोणत्या गुणधर्मासाठी, तर त्यांची अस्सल चव, टेस्ट, त्यानंतर त्यांचा काय तर गंध, त्यानंतर कडकपणा आणि त्यानंतर त्यांचा स्वाद इत्यादीसाठी ते अत्यंत काय आहेत, अद्वितीय आहे ना. अद्वितीय गुणधर्मासाठी ते प्रसिद्ध आहे ते तिन्ही प्लेस. सो द थ्री रिजन्स आर, मग ते तीन रिजन्स कोणते आहेत, तर पहिला आहे बघा दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, की तो काय आहे, उत्तर पूर्व. नॉर्थ ईस्टर्न म्हणजे उत्तर पूर्व. आता हे उत्तर पूर्व काय, तर ही झाली नॉर्थ आहे ना, ईस्ट वेस्ट आणि ह्या साऊथ. आता बघा ही झाली नॉर्थ अँड ईस्ट. याला म्हणतो आपण नॉर्थ ईस्ट, म्हणजेच याला उत्तर पूर्व दिशा आहे ना, आहे की नाही, नॉर्थ ईस्ट. ओके, ही नॉर्थ ईस्ट दिशा झाली. तर या उत्तर पूर्वकडे ही दार्जिलिंग आहे. ओके, इज इट ओके. नाव नेक्स्ट आसाम इन फॉर नॉर्थ ईस्ट इंडिया. त्यानंतर कोणता आहे, आसाम हा नॉर्थ ईस्ट. कोणता, नॉर्थ ईस्ट इंडिया. अँड नीलगिरी इन साऊथ इंडिया. आणि त्यानंतर आहे दक्षिण भारतातील नीलगिरी. आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतातील आसाम. ईशान्य भारतातील कोण, आसाम. आणि साऊथ म्हणजे दक्षिण भारतातील नीलगिरी. हे तीन प्रदेश चहाच्या म्हणजे गुणधर्मासाठी काय आहेत, प्रसिद्ध आहेत. ओके, मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ना. तर मोस्ट ऑफ द पीपल, बरेचसे लोक काय आहेत, सहमत आहेत की दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. म्हणजे चहा हा काय आहे, तर रिफ्रेशिंग. आता रिफ्रेशिंग म्हणजे काय, उत्साहवर्धक पेय आहे. ड्रिंक म्हणजे पेय. चहा उत्साहवर्धक पेय आहे, बऱ्याचशा लोकांना वाटते. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आर प्रोटीन्स. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्स किंवा प्रोटीन्स नसतात. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, याला म्हणतो मराठीमध्ये कर्बोदके. फॅट म्हणजे काय, तर याला आपण मेद असं म्हणतो. आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, आपण सगळ्यांना माहीत आहे. तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात, फॅट्स नसतात आणि प्रोटीनसुद्धा नसते. सो व्हॉट गिव्स टी स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इन थिनाइन ॲज वेल ॲज कॅफिन. मग बघा ना, तर चहामध्ये काय असते, तर थिनाइन, कॅफिन आहे ना, आपण ऐकलेलं. त्याचबरोबर काय असते, ॲज वेल ॲज म्हणजे त्याचबरोबर. तर चहामध्ये थिनाइन आणि कॅफिन असते. आणि या घटकामुळे चहाला काय असतं, एक विशिष्ट असा डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर म्हणजे विशिष्ट असा स्वाद असतो. कशामुळे, चहाला, तर थिनाइन आणि कॉफिन यामुळे त्याला एक डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर असतो. एक स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर असतो. कशाला,
चहाला. कशामुळे? थिनेनाईन आणि कॅफिनमुळे. व्हिच गिव्स द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी, की ज्यामुळे हे पेय काय बनते? स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्तेजक बनते, म्हणजे त्याच्यामध्ये उत्तेजक गुणधर्म निर्माण होतात. कशामुळे? थिनेनाईन अँड कॉफीनमुळे. इथं बघा, व्हॉट डज टी कंटेन अँड व्हॉट डज इट नॉट कंटेन. तर चहामध्ये कोणते कंटेन्स असतात? थिनेनाईन अँड कॉफीन. थिनेनाईन ॲज वेल ॲज कॉफीन, की ज्याच्यामुळे तो काय बनतो? स्टिम्युलेटिंग क्वालिटी त्याची बनते त्या ड्रिंकमध्ये. अँड व्हॉट डज इट नॉट कंटेन, मग याच्यामध्ये काय नसते? इट डज नॉट कंटेन कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स, म्हणजेच कर्बोदके, मेद आणि प्रथिनेंचा याच्यामध्ये समावेश नसतो. ओके, इज इट ओके? नाव नेक्स्ट. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. बघा, तर लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत, है ना? हाऊ अँड व्हेन, कसे आणि कधी. डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. बिगिन म्हणजे सुरुवात, म्हणजे चहा प्यायला लोकांनी कधी आणि केव्हा सुरू केले असावे. तर चला बघूया आपण. ॲन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजेंड. बघा, एक अमेझिंग स्टोरी आहे की नाही? अमेझिंग म्हणजे एक रंजक कथा म्हणू आपण. कम डाऊन टू अस चायनीज लिजेंड. आता चायनीज लिजेंड म्हणजे काय? तर लिजेंड म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो दंतकथा, म्हणजे एक चीनची अशी दंतकथा आहे की अमेझिंग आहे ना. तर अमेझिंग म्हणजे ॲन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू फ्रॉम चायनीज लिजेंड, म्हणजेच चीनी परंपरेमध्ये अशी एक रंजक दंतकथा चालत आली आहे. कशाबद्दल? तर चहाबद्दल. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जाते की एम्पेरर सेनॉंग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, की असं म्हटलं जाते की जो चायनीज एम्पेरर होता, चीनचा जो राजा होता, ज्याचं नाव सेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, म्हणजे चीनमधील शेती, आता त्याला काय म्हणतो आपण? कृषी आणि मेडिकल म्हणजे वैद्यक शास्त्राचा तो काय होता? प्रणेता, पिता म्हणतो आपण. फादर म्हणजे प्रणेता. कोण? तो शेनॉंग. कुठला? हा चीनमधला. तो चीनचा काय होता? एम्परर. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. तर बघा काय झालं, तर वॉज वन हिज ट्रॅव्हल व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर ड्रिंक, म्हणजे एकदा तर त्याचा जो सर्वंट होता, त्याचा जो नौकर होता, तो ट्रॅव्हलिंग करत होता आणि ट्रॅव्हलिंग करत असताना त्याला तहान लागली. ही वॉज अ थस्टी, त्याला तहान लागली आणि त्याच्या सर्वंटनी काय केलं? बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक, म्हणजे त्याला पिण्यासाठी त्याच्या सर्वंटनी काय? तर वॉटर बॉइलिंग म्हणजे पाणी उकडायला सुरुवात केली होती. जस्ट देन, तेवढ्यात अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री बिलो इन टू द बॉइलिंग वॉटर, आणि तेवढ्यात काय झालं? तर फ्यू लीव्स, काही पाने एका नियर बाय ट्री, जवळपासच्या एका झाडाची ब्लीव इन टू बॉइलिंग वॉटर, त्या बॉइलिंग वॉटरमध्ये ते सुद्धा काय झाले? ब्लीव झाले, म्हणजे उकळल्या गेले. अँड द वॉटर इमिडिएटली चेंज कलर, आणि त्या पाण्याचा इमिडिएटली म्हणजे ताबडतोब चेंज द कलर, आणि ताबडतोब त्याचा जो कलर आहे तो चेंज झाला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द इम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिसल्टिंग इन्फ्युजन. आणि जसं त्यांनी तो पाणी पिलं, ऑन ड्रिंकिंग द वॉटर द इम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड रिफ्रेशिंग, है ना. जसं त्यांनी तो पाणी पिलं तसंच त्याला काय? पेयाची अमेझिंग रिच फ्लेवर, म्हणजे उंच स्वाद म्हणू आपण आता. रिच फ्लेवर म्हणजे उंची स्वाद आहे की नाही. अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी म्हणजे अतिशय ताजेपणा त्यांनी अनुभवलं. द रिझल्टिंग इन्फ्युजन अँड ओके. तर तो राजा अगदी चकित झाला. काय? तर त्यांनी जसं ते पाणी पिलं, ते बदललेलं, म्हणजे त्याचा रंग बदललेलं पाणी पिलं, तसंच त्याला ताजेपणाचा अनुभव झाला आणि तो राजा काय? चकित झाला.
एक्सायटेड बाय द अननोन प्लॅन्ट्स अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. म्हणजे त्या अनोळखी अननोन प्लॅन्ट्स, त्या अनोळखी झाडाबद्दल आहे ना, त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या इट्स अमेझिंग फ्लेवर आणि त्या कमालीच्या स्वादमुळे ही कॅरीड अवर फर्दर इन्व्हेस्टिगेशन. आणि तो त्याचा अमेझिंग जो फ्लेवर आहे, कशाचा, जो अननोन प्लॅन्ट होता त्याच्यापासून तो एवढा उत्साहित झाला होता राजा. अवर फर्दर इन्व्हेस्टिगेशन अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड आल्सो बी यूज्ड ॲज ॲन अँटीडॉट्स अँड सर्टन पॉयझनस. ओके, तर बघा काय म्हणते की तो इतका एक्सायटेड झाला होता, इतका उत्साहित झाला होता तो राजा बाय द अननोन प्लॅन्ट्स, की तो जो अननोन प्लॅन्ट, तो अनोळखी जो प्लॅन्ट होता त्याला म्हणजे बघून तो इतका उत्साहित झाला होता. आणि कशामुळे, त्या अमेझिंग फ्लेवर, त्याचा जो चकित करणारा कमालीच्या स्वादामुळे. अँड ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याचा आणखी तपास त्याने केला. अँड डिस्कवर्ड, आणि त्याचा त्यांनी शोध लावला काय, तर की टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, की चहामध्ये आणखी बरेच औषधी अँड निरोगी, आता हिलिंग म्हणजे निरोगी ठेवण्याचे, रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे आरोग्यवर्धक. आपण रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय, आरोग्यवर्धक आहे की निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत, हे त्यांना माहीत झालं. अँड कुड आल्सो बी यूज्ड ॲन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स, आणि अँटीडोट्स म्हणजे जे विषारी, की जे सर्टन पॉयझन्स आहेत आहे ना, की निश्चित असलेले जे विषारी द्रव्य आहेत त्याच्यावर सुद्धा तो उपाय, रामबाण उपाय, अँटीडोट्स म्हणून काम करतो, हे त्यांच्या लक्षात आलं त्या राजाच्या. ओके, इज इट ओके? नाव नेक्स्ट. Okay, so friends, we should stop here because this lesson is too long, so we should make 2 parts of this lesson. So okay, so we should stop here.